आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। ठाणे महानगरपालिकेचा सन 2014-2015चा अर्थसंकल्प आयुक्तांनी केला सादर। हिरानंदानी हॉस्पिटलवर मनसेचा हल्लाबोल आणि लाल फितीत अडकलेले ठाणे विभाजनाचे वारे सध्या वाहू लागले जोरात। आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त असीम कुमार गुप्ता यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 95 अन्वये 2013-2014 या आर्थिक वर्षाचे सुधारित आणि सन 2014-2015 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज पालिकेच्या अर्थसंकल्पात सादर केला। सन 2014-2015च्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: स्थानिक संस्था कराच्या दरांचं सुसूत्रीकरण, आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीनं रस्त्यांचं मजबूतीकरण, स्मशानभूमी विकासासाठी एकात्मिक कार्यक्रम, आरोग्य सुविधांवर भर, महापालिका विभागांच्या संगणकीकरणासाठी भरीव तरतूद, निवारा निधीची स्थापना, अपंगांच्या स्वावलंबनासाठी अपंग कल्याणकारी धोरण, महिला आणि बालकांच्या विकासासाठी नवीन योजना, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सुधारणा कार्यक्रम, माफक दरात डायलिसिस आणि सिटी स्कॅन सेवा, मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा, ऑटो डेबिट पेमेंटद्वारे मालमत्ता कर भरणाऱ्यांना 1% रिबेट, पर्यावरणाभिमुख प्लॅटिनम लीड सर्टिफिकेट घेणाऱ्या विकासकांना विकास शुल्कामध्ये 5% सूट, ठाणे महानगरपालिकेचे प्रस्तावित क्रीडा धोरण, तात्पुरते फलक, पोस्टर्स, बॅनर्स बाबतचे प्रस्तावित जाहिरात धोरण, वाहतूक कोंडी टाळण्याकरता पार्किंगचं धोरण, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणाअंतर्गत ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेसमध्ये भरीव वाढ, महानगरपालिकेची विविध कामं आणि खरेदीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी 100% निविदा प्रक्रियेचा अवलंब, हुतात्मा पार्क, विज्ञान पार्क, थीम पार्क आणि स्मृतिवन इतर उद्यानं विकसित करण्यावर भर, सहज परवडणारी घरं उपलब्ध करण्यासाठीचंही धोरण। मालमत्ता कर हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचं महत्त्वाचं स्रोत असून त्यामध्ये व्यापक सुधारणा करण्याची गरज होती। त्यासाठी महापालिका क्षेत्रामध्ये GIS मॅपिंगद्वारे सर्व मिळकतींचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं। त्यानुसार दिवा आणि शीळ प्रभागातील सर्वेक्षण वगळता सर्व प्रभागातील सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात आलंय। मालमत्ता कराच्या कामकाजामध्ये अधिक गतिमानता आणि सुसूत्रता येण्याच्या दृष्टिकोनातून आणि नागरिकांना मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोयीची होण्याच्या दृष्टिकोनातून तसंच महापालिकेच्या मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी अधिक भर देण्यात आला आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना ऑनलाईन प्रणालीद्वारे मालमत्ता कर आणि पाणी बिलं भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सन 2014-2015 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिलं ही GIS प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात येतील। 2014-2015 या आर्थिक वर्षापासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या इमारतींना मिळकतींना मालमत्ता करांचं एकत्रित बिल बजावण्यात येत आहे अशा मिळकतींमधील नोंदणीकृत सोसायटीनं अथवा जी सोसायटी नोंदणीकृत नाही त्या सोसायटीतील 50 पेक्षा जास्त सभासदांनी मालमत्ता कराची स्वतंत्र बिलं मिळण्यासाठी अर्ज केल्यास अशा मिळकतींना किंवा इमारतींना मालमत्ता कराची स्वतंत्र बिलं देण्यात येतील। तसंच ज्या मिळकतींची मालमत्ता कराची थकबाकी असेल ती थकबाकी कोणत्या मिळकतींची आहेत याबाबत मिळकतधारकांमध्ये मतैक्य झाल्यास आणि थकीत मिळकतींची नावं कळवल्यास अशा सोसायटीतील मालमत्ता धारकांना स्वतंत्र बिलं देण्यात येतील। तथापि उपरोक्तप्रमाणे मालमत्ता कराची स्वतंत्र बिलं देण्यापूर्वी सदर मिळकतीच्या करयोग्य मुलाच्या 1% इतकं प्रशासकीय शुल्क आकारण्यात येईल। जे मालमत्ताधारक ऑटो डेबिट पेमेंट प्रणालीमार्फत मालमत्ता कर भरतील त्या मालमत्ताधारकांना मालमत्ता करामध्ये शासकीय कर वगळून 1% रिबेट देण्यात येईल। पाणी पुरवठ्याच्या मागील दरवाढीपासून 1 एप्रिल 2014 पर्यंत झालेल्या खर्चाची वाढीचा बोजा ग्राहकांवर न लादता ही वाढ महानगरपालिका निधीमधूनच सोसावी लागणार आहे आणि विजेचे दर किंवा कच्च्या पाण्याच्या दरामध्ये कपात झाली तर दर कमी होतील आणि या खर्चात वाढ झाली तर त्या प्रमाणात पाण्याचे दर हे वेळोवेळी सुधारित होतील। पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी आणि जबाबदारीनं वापर करण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी पाणी पुरवठा मीटरप्रमाणे करणं गरजेचं आहे। यावर्षी प्रथम वाणिज्य वापरासाठी असलेला पाणी पुरवठा संपूर्णपणे मीटरद्वारे करण्यात येईल। ठाणे शहरात मागील काही वर्षांमध्ये इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्यात। त्यामध्ये प्रामुख्यानं गोरगरीब जनतेची आर्थिक आणि जीवितहानी झाली। गरिबीमुळे नाईलाजास्तव नागरिक अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहतात। त्यांना अधिकृत घरं उपलब्ध करून देण्यासाठी BSUP, राजीव आवास योजना,
यासारख्या शासनाच्या विविध योजनांमध्ये महापालिका सहभागी होऊन वेगवेगळे प्रकल्प राबवणार आहे। या व्यतिरिक्त सर्वांना परवडणारी घरं उपलब्ध होण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये योग्य ते बदल प्रस्तावित करण्यात आलेत। या बदलामध्ये प्रामुख्याने SRD मध्ये बदल, क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी तरतूद, TDR संदर्भातील नियमांमध्ये बदल तसंच झोनल FSI मध्ये 33% वाढ या बाबींचा समावेश करण्यात आलाय। ठाणे शहरात वाहतुकीच्या उपलब्ध व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होत असलेला ताण लक्षात घेता यापूर्वी केलेल्या विविध वाहतूक अभ्यासात काढण्यात आलेले निष्कर्ष आणि सुचवण्यात आलेले मार्ग यांचा विचार करून शहराच्या क्षेत्रातील वाहतुकीसाठी LRT, मोनो, मेट्रो, BRTS पैकी एक किंवा संमिश्र यंत्रणा उभारणं अत्यंत निकडीचं झालंय। यापूर्वी आनंदनगर ते ओळा या मार्गावर पूर्वेकडील बाजूस असलेल्या सर्व्हिस रोडवर अंदाजे 10 किलोमीटर लांबीच्या मार्गावर कासारवडवलीपर्यंत प्रथम टप्प्यात मास रेल ट्रान्झिट अर्थात LRT योजना राबवण्याचं प्रस्तावित असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। त्याबरोबरच ठाणे शहराच्या विकास आराखड्यात HCMTR, MRTS, मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमचा अंतर्भूत करून यापैकी काही जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे। या आराखड्याप्रमाणे मोनो किंवा मेट्रो किंवा BRTS यंत्रणा उभी करण्यासाठी महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याबरोबर चर्चा करून या दिशेनं ठोस पावलं उचलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। महापालिका क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या इमारतींमध्ये ग्रीन बिल्डिंग संकल्पनेचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याच्या दृष्टीनं ठाणे महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार असून त्या अंतर्गत महापालिका क्षेत्रात विकासकानं प्लॅटिनम रेटिंगची इमारत उभी केल्यास 5% आणि गोल्ड रेटिंगची इमारत उभी केल्यास 3% विकास शुल्कात सूट देण्याचं प्रस्तावित केलंय। शहरातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सौर ऊर्जेचा वापर, वॉटर हार्वेस्टिंग आणि विजेचा वापर कमी होण्यासाठी जी गृहसंकुलं सहभाग घेतील अशा अस्तित्वातील गृहसंकुलांना मालमत्ता करातून 5% सूट देण्याचं तसंच ग्रीनी बिल्डिंग म्हणून प्रमाणपत्र देण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय। शहरातील किडनी आजारानं ग्रस्त रुग्णांना डायलिसिस करून घेणं शक्य व्हावं म्हणून सेवाभावी संस्थांच्या सहभागानं महापालिका क्षेत्रात 5 डायलिसिस सेंटर सुरू करण्याचा मानस आहे। यामध्ये रुग्णांकडून ₹200 प्रमाणे दर आकारून ही सेवा पुरवण्यात येईल। या योजनेअंतर्गत 5 सेवाभावी संस्थांना जागा उपलब्ध करण्यात येऊन पाणी आणि वीज आकार महापालिकेतर्फे भरण्यात येणार आहे। प्रभाग समिती निहाय बचत गटांच्या समाज विकास संस्था तयार करण्यात येऊन त्यांच्यामार्फत महिला बाजार केंद्र ही नवीन संकल्पना पंचवार्षिक धोरणात प्रस्तावित करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 3% रक्कम ही अपंगांच्या कल्याणकारी योजनांसाठी खर्च होणं बंधनकारक आहे। मतिमंद, 100% अंध आणि 100% निसमर्थ व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी प्रतिमाहा 1,500 सहाय्यक अनुदान देण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे। सध्या परिवहन सेवेकडील फक्त 180 ते 200 बसेसच नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावतात। कोणत्याही शहराची गरज सर्वसाधारणपणे प्रत्येक 1 लक्ष लोकसंख्येसाठी 40 बस याप्रमाणे असते। शहराची 20 लक्ष लोकसंख्या विचारात घेता ठाणे शहरासाठी 800 बसेसची गरज आहे, म्हणजेच आपल्याला आणखीन 600 बसेसची आवश्यकता आहे। सन 2014-15 या वर्षामध्ये प्रशासनास 200 वरून 600 पर्यंत बसेस वाढवण्याचा मनोदय आहे। यापैकी 230 बसेस JNURM अंतर्गत उपलब्ध होणार आहेत। या व्यतिरिक्त जनरल कॅश कॉन्ट्रॅक्टवर खासगी अभिकर्त्याकडून 200 बस चालवण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे। महिला प्रवाशांसाठी 5%, महिला विशेष बसेस 24 तास चालू ठेवण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलं। सुरुवातीला 5% बसेस JNURM अंतर्गत बस उपलब्ध झाल्यानंतर 10% आणि टप्प्याटप्प्यानं 25% बसेस महिलांसाठी राखीव ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, म्हणजे सरसकट 50% बसेस या महिलांसाठी राखीव होतील। सदर आर्थिक वर्षात GIS प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून त्यातील ॲट्रिब्यूट माहिती भरण्याचे, सर्व मालमत्तेचे ग्राउंड ट्रुथिंग करून त्यांची माहिती गोळा करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। आर्थिक वर्षात ठाणे महानगरपालिकेचे स्वतःचे डाटा सेंटर व्रज व्हॅली कोलशेत या सुविधा भूखंडावर तयार करून त्यामध्ये अद्ययावत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। त्याचबरोबर नागरिकांना पण ऑनलाईन सेवेचा लाभ मिळावा यासाठी नागरिकांसाठी एक स्वतंत्र ॲप तयार करण्यात आला आहे आणि नगरसेवकांसाठी एक स्वतंत्र ॲप तयार करण्यात आला आहे। नगरसेवकांना महापालिकेद्वारे टॅब वाटण्याचा देखील प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आला आहे। ठाणे जिल्हा विभाजनाबाबत प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते।
विभाजनासाठी 1 मे हा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त ठरण्याची चिन्ह आहेत. ठाणे जिल्हा विभाजनाबाबतचे गेली 25 वर्ष भिजत पडलेलं घोंगडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माघात पडण्याची शक्यता लक्षात घेऊन गेली 2 वर्ष यावर अनेक खलबत झाली. अनेक वेळा काँग्रेसनं जिल्हा विभाजनाच्या तारखा जाहीर केल्या, मात्र प्रत्येक वेळेला राष्ट्रवादीनं वेगवेगळी कारणं पुढे करत खोडा घातला. मात्र आता या प्रक्रियेनं वेग घेतलाय. नव्यानं निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचं ठिकाण पालघर असण्याची शक्यता असून त्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत. जिल्ह्याच्या कार्यालयासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या इमारती तसंच पालघर येथील दुग्धविकास प्रकल्पाच्या डेअरी क्रमांक 1 आणि 2 इथे असलेल्या इमारतींचाही वापर होऊ शकणार आहे. ठाण्याच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी या रुग्णालयावर हल्लाबोल केला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण होतं. मात्र पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेत परिस्थितीवर ताबा मिळवला. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी आज राडा केला. येथील हिरानंदानी हॉस्पिटलवर हल्लाबोल करत मनसे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलला टाळं ठोकलं. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. शनिवारी ठाण्याच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये एका 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. मृत मुलाच्या कुटुंबियांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल केली होती. मात्र अशी घटना पुन्हा घडू नये अशी मागणी करत ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये हल्लाबोल करत इथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉस्पिटलला टाळं ठोकलं. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेचा सन 2014-2015चा अर्थसंकल्प आयुक्तांनी केला सादर. हिरानंदानी हॉस्पिटलवर मनसेचा हल्लाबोल आणि लाल फितीत अडकलेले ठाणे विभाजनाचे वारे सध्या वाहू लागले जोरात. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9774503326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास YouTubeवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.